स्वानंदी, मी खोटं बोलले नाहीये तुझ्याशी. मी फक्त तुला पूर्ण सत्य सांगितलं नव्हतं. म्हणजे मी आता सिंगल मदरच आहे, पण माझं लग्न झालं होतं. आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. स्वानंदी, अगं मी त्याच्या इतकी प्रेमात होते ना की लग्नाआधी काय आणि लग्नानंतर काय मला त्याचं खरं रूप कळलंच नव्हतं. म्हणजे त्याचं ओव्हर प्रोटेक्टिव्ह असणं मला त्याचं प्रेम वाटायचं. त्याने माझ्यावर घेतलेला संशय मला पॉसेसिव्हनेस वाटायचा. त्याची इन्सिक्युरिटी पण मला प्रेमच वाटत होती. माझ्या पोटी असलेली काळजी वाटत होती स्वानंदी. पण काय हळूहळू सगळं वाढत गेलं. अगदी मी मार्केटमध्ये पण जायचे ना स्वानंदी, तर त्याला असं वाटायचं की समोरच्या माणसाबरोबर माझा अफेअर आहे. स्वानंदी, अगं त्याने माझ्यावर हात उचलायचा पण प्रयत्न केला होता बराचदा. तनिषानं चांगलीच तयारी केली आहे. काय छान सिच्युएशन हाताळली तिनं. वाह तनिषा, प्लीज रडू नकोस. स्वानंदी, अगं मी प्रेग्नेंट होते ना तेव्हाही त्याचं वागणं बदललं होतं. अगं तो मला त्या कंडिशन मध्ये पण मारत होता. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एकदा तर त्याने कहरच केला. काय केलं त्याने? त्याने संशयावरून मला खूप मारलं. अगं मला धमकी दिली की तो माझ्या माळाला पण मारून टाकेल. मी खरंच खूप घाबरले होते. मला कळत नव्हतं काय करावं, पण ते सगळं सहनशक्तीच्या बाहेर गेलं होतं स्वानंदी. मी माझ्या बाळाला कसं वाचवू, काय करू, मला काहीच कळत नव्हतं. पण माझ्यात अचानक एक शक्ती आली आणि माझ्या हाताला जी कुंडी लागली ना, मी धरून त्याच्या डोक्यात मारली आणि मी घराबाहेर पडले स्वानंदी. आणि तेव्हाच मी ठरवलं की जर मला माझ्या बाळाचं भविष्य चांगलं घडवायचं असेल ना, तर त्या माणसाबरोबर राहून नाही चालणार. म्हणून मी त्याच्यापासून लांब झाले आणि हे सगळं विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी, आणि विसरलेही आहे मी.